डाव्या हातावर उजवा हात ठेवा. डोळे अलगद बंद करा. उपयोगाला एकाग्र करा. भटकणाऱ्या आपल्या ज्ञानाला स्वतःमध्ये केंद्रित करा. अरिहंत भगवंतांना आपण पाहिले आहे. त्या भगवंतांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा. पहा भगवान कसे आहेत. भगवंतांची मुद्रा काय सांगते. भगवंतांचे स्थिर आसन काय संबोधन देत आहे. टक लावून पहा. जी प्रतिमा आपण पाहिलेली आहे पूर्वी त्याचे स्मरण करून त्यांना जाणा. सुंदर आहेत भगवान. स्वतःलाच जाणत आहेत. त्यांचे पाय सांगतात या जगामध्ये फिरण्यायोग्य कोणतेही स्थान नाही. या जगामध्ये मी जन्ममरण न केलेले कोणतेही स्थान नाही. आता मला कुठेही जाण्याची इच्छा नाही, भाव नाहीत. म्हणून पद्मासनस्थ आहेत भगवान. स्थिर आसनवाले आहेत. मी त्यांना जाणत आहे. दोन्ही हात काय सांगत आहेत. हातावर हात ठेवलेले आहेत, स्थिर आहेत. भगवान सांगतायत मी या हाताने पराचा करता नाहीच. मी तर अकर्ता आहे. मी तर ज्ञाता आहे. हातावरी हात शोभे पद्मासनी. पहा ज्ञानाने पहा भगवान कसे बसले आहेत. हातावर हात, पायावर पाय, स्थिर आसनामध्ये आहेत, पद्मासनामध्ये आहेत. हातावरी हात शोभे पद्मासनी. परकर्तृत्वाची बुद्धी नाशुनी. बुद्धी नाशुनी. मी 3 काळामध्ये पराचा करता नव्हतो, नाही, नसणारच. भगवान सांगतायत हे जीवा तू सुद्धा अकर्ता आहेस. या जगात कोणी कोणाचा करता नाहीच. पहा जिथे मी या शरीराला सुद्धा काही करू शकत नाही. शरीराचे आयु वाढवू शकत नाही, घटवू शकत नाही. शरीराला निरोगी बनवू शकत नाही. शरीर माझे म्हणतो पण त्याच्यावरही माझा अधिकार नाही. त्याच्यामध्येही माझे कर्तृत्व नाही. स्वतंत्रता पहा. शरीराचे परिणमन, शरीराचे कार्य स्वतंत्र आहे. माझे परिणमन
मी जीव, माझे परिणमन स्वतंत्र आहे, भगवान सांगतायत. मी या शरीराचा सुद्धा करता नाहीच. भगवंतांची मुद्रा काय सांगते पहा. ज्ञानातून भगवंतांना एकटक पहा. सुंदर आहेत भगवान. त्यांचे डोळे अंतर्मुख आहेत. प्रसन्न मुद्रा आहे. दिसले का भगवान? जाणा त्यांना. अरिहंत भगवान आहेत. बस आनंदालाच भोगत आहेत. नित्य आनंदी आहेत. जाणा. अंतर्मुख मुद्रा आत्मस्वरूप निहारी. काय करतायत भगवान? अंतर्मुख आहेत. ज्ञानाने स्वतःला पाहत आहेत. अनंत ज्ञान प्रगटले आहे त्यांना. त्या ज्ञानाने अनंत ज्ञेय जाणण्याची शक्ती आहे. पण भगवान कोणाला जाणतायत? बाह्य पदार्थांची त्यांना चिंता नाहीच. जाणण्याची इच्छा नाहीच. त्या ज्ञानाने भगवान स्वतःला जाणत आहेत. जीव जाणत आहेत. अंतर्मुख मुद्रा आत्मस्वरूप निहारी. नासाग्र दृष्टी कर्मा संहारी. कर्मा संहारी. आत्म्याला जाणण्यासाठी या डोळ्यांची आवश्यकता नाहीच. या चर्मचक्षुने आत्मा दिसत नाही. ज्ञानचक्षुने पहा. आत्मा तर अमूर्तिक आहे. आत्मा तर निराकार आहे. या जडचक्षुचा विषय नाहीच. ज्ञानाने ज्ञानाला जाणा. हा मी ज्ञानवान आहे असं भगवान सांगतायत पहा. ते ज्ञानरूप आहेत म्हणून आनंदच दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर. जसे भगवान आहे तसाच माझा आत्मा आहे. आता स्वतःला जाणा. ज्ञानाने भगवंतांना विषय केला होता. आता स्वतःच्या भगवान आत्म्याला पहा. पहा हा मी भगवंतांसमान बस आनंद स्वरूप आहे. दिसला का आत्मा? ज्ञानाने पहा, डोळ्याने नाही. अनुभव करण्याचा प्रयत्न करा. आजपर्यंत शरीराला मी मानले. शरीरामध्येच माझे अस्तित्व मानले. शरीरानेच सुख मानले. आता भेदविज्ञान करा.
स्वतःला शरीरापासून भिन्न जाणा. स्वतःला आत्मा जाणा, जीव जाणा. पहा, हा मी आत्मा शरीर रहित अमूर्तिक आहे, निराकार आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. आत्म्यामध्ये स्पर्श नाहीच. आत्म्याला आपण हाताने या शरीराने स्पर्श करू शकत नाही. स्पर्शाने नाही, ज्ञानाने जाणा. जसे जाणतो मी मनुष्य आहे, जसे स्वतःला आई जाणतो, स्त्री जाणतो, पत्नी पती जाणतो, त्याप्रमाणे आता स्वतःला जीव जाणा. हा मी हात रहित, पाय रहित, मुख रहित, शरीराच्या सर्व अंग उपांगांनी रहित, बस जीव मात्र आहे. भेद करा. शरीरापासून भिन्न असणाऱ्या अशरीरी आत्म्याला जाणा. हेच भेद विज्ञान आहे, हेच सम्यक दर्शन आहे. मी या शरीराच्या अधीन नाही. माझे सुख या शरीराच्या अधीन नाही. स्वतंत्र आहे. शरीर सुखी तर मी सुखी हीच माझी मिथ्या मान्यता होती. शरीराला रोग तर मला पीडा. शरीराला अनुकूलता तर मी सुखी. हे सर्व माझे भ्रम होते. आता समजले, शरीर म्हणजे मी नाहीच. पहा, पुरुषार्थ करा, आत्मा अनुभवात येणारच. माझी वस्तू आहे ती, माझ्या जवळ आहे, सहज अनुभवात येणारा आहे. प्रयत्न करा, अनुभव होणारच. माझे सुख दुःख मम आधीन. या जगात मला सुखी करणारा, मला दुःखी करणारा कोण आहे? कोणीही नाही. कोणामध्येही असे सामर्थ्य नाही. माझ्या सुखाचा कोणीही घात करू शकत नाही. कोणताही रोग असो, कोणतेही शरीर असो, कोणताही संयोग असो, कोणतेही विभाव असो, कर्मांचे उदय असो, याने माझा आत्मा अबाधित आहे, अव्याघात स्वरूप आहे. या आत्म्याचा कधीही घात होत नाहीच. मी आत्मा आहे. पाहिला का? आत्मा पहा.
शरीर नाहीच, मी तर चेतनारूप आत्मा आहे. माझे सुख दुःख मम आधीन, कर्म बापडे ज्ञान विहीन. कर्माचाही यामध्ये कोणताही दोष नाही. माझे परिणमन स्वाधीन आहे, कर्माधीन नाही. निर्णय करा, आता मला या जगामध्ये कोणाशीही राग नाही, द्वेष नाही, मोह नाहीच. नाही अडकायचे मला पुन्हा संसारात, पुन्हा दुःखाला प्राप्त करायचे नाही. आता मी भगवंतांप्रमाणे बस सुखच भोगणार, सुखरूपच राहणार, सुखाचाच नित्य अनुभव करणार जाणार. माझे सुख दुःख मम आधीन, कर्म बापडे ज्ञान विहीन. सोड राग सुख इथेच जाण, वीतराग प्रभू मी भगवान. कोण आहे मी? वीतराग स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. जे शब्द सांगतो त्या शब्दाचा वाच्य पहा, शब्द नाही, त्या शब्दाचा वाच्य जाणायचा आहे. सुख स्वरूप जाणायचे आहे. मी वीतराग आहे, वीतद्वेष स्वरूप आहे. मी भगवान आत्मा आहे. अनंत गुणांनी परिपूर्ण आहे. माझ्यामध्ये काहीही कमी नाहीच. म्हणून मला बाहेर कोणाची अपेक्षा नाही. मी तर निरपेक्ष आहे. जाननहार स्वरूप आहे. जाणताय का? डोळ्यांनी नाही, अनुभवाने जाणा. मीचा अनुभव करा. मी अस्तित्ववाला आहे. तो मी जीव आहे. जीवाचे अस्तित्व शरीरावर अवलंबून नाहीच. शरीर तर नश्वर आहे, जन्म मरणाने सहित आहे, नाशवंत आहे. मी तर आत्मा आहे, अविनश्वर स्वरूप आहे. जन्म मरण रहित आहे. पहा, आत्म्यातच आनंद आहे. एकदा अनुभवा. अरिहंत प्रभू उगीच सुखी झाले नाहीत, अनंत सुखी झालेत. का झाले? त्यांना काय मिळाले? का संसाराची इच्छा नाही राहिली?
का भोगाला सोडून दिले? का दीक्षा धारण केली? का साधना केली? का ध्यानस्थ झाले? पहा, विचारा. कारण त्यांना खऱ्या आनंदाची वस्तू सापडली. तो आनंद ते आपल्यालाही देत आहेत. तो विषय आपल्यालाही देत आहेत. त्यांचा आनंद वैभवामध्ये नव्हता, कुटुंब परिवारामध्ये नव्हता, धनामध्ये नव्हता. त्यांचा आनंद त्यांच्या आत्म्यामध्ये त्यांना मिळाला. माझा आनंद कोठे आहे? विचार करा. घरात आनंद आहे का? नाहीच. प्रत्यक्ष अनुभवले आहे आपण. घरात असतानाही दुःखी होतो. त्यामुळे घर हे सुखाचे स्थान नाही. घरामध्ये माझे सुख नाही. कुठे आहे माझे सुख? पतीमध्ये सुख आहे का? पत्नीमध्ये सुख आहे का? अनुभवण्याचा प्रयत्न करा. ते तर स्वतंत्र जीव आहेत. माझे सुख त्यांच्या अधीन नाहीच. त्यांच्या सहवासातच आपण अनेक वेळा दुःखाचा अनुभव केला, अनेक वेळा सुखाचा अनुभव केला. अनुभवणारा मी आहे. त्यामुळे ती सुखवस्तू नाहीच. पहा, मुलांमध्ये माझे सुख आहे का? मुलामध्ये आहे की मुलीमध्ये आहे? नाहीच. ते जवळ असोत किंवा नसोत, माझे सुख माझ्या जवळ आहे, माझ्या अधीन आहे. त्याच सुखाला आपल्याला जाणायचे आहे. तो सुखमय मी आहे. माझे सुख धनामध्ये, दागिन्यांमध्ये, वस्त्रांमध्ये आहे का? नाहीच. धन हे सुखाचे स्थान नाही. दागिने नसतील, कपडे नसतील तरीही सुख शाश्वत आहे. पहा, सुख या शरीरात आहे का? नाहीच. पाहिले आहे आपण, शरीर तर वेदनांचे घर आहे, रोगाचे स्थान आहे. शरीर तर पराधीन आहे. अन्न पाण्यावर जगणारे आहे. शरीर तर पर आहे. स्व आत्मा जाणा. मी अन्नावर जगणारा नाहीच. मी जीव आहे. जीवाला अन्नाची गरज नसते. जसे अरिहंत, जसे सिद्ध, तसाच मी. निराहार स्वरूप आहे. निरपेक्ष स्वरूप आहे.
अनशन स्वरूप आहे जाणा. स्वतःला शुद्धात्मा पहा. स्वतःची चेतना जाणा. चैतन्य हेच माझे प्राण आहेत. ते प्राण माझ्यामध्ये अभेद आहेत. कधीही त्याचा माझ्यापासून वियोग नाहीच. मला कधीही मरण येणार नाहीच. मी तर स्वभावानेच अमर आहे. अनुभवा. स्वतःला फक्त जीव अनुभवा. प्रयत्न करा जीव अनुभवात येतोच. निर्णय करायचा आहे फक्त. जो जाणतोय तो मीच आहे, मीच आहे. मी ऐकणारा नाही, मी जाणणारा आहे. मी बोलणारा नाही, मी जाणणारा आहे. मी झोपणारा नाही, मी जाणणारा आहे. जाणतोच आहे. हा प्रयोग पुन्हा पुन्हा करा. भगवंतांना पहा, स्वतःला जाणा. जसे भगवान तसा मी. 1 मिनिट स्वतः ध्यान करा. ज्या सूचना दिला त्याची प्रतीती करण्याचा प्रयत्न करा. तसा मी आहे अनुभवा. मी आहे, आहे, आहेच. विसर्जन.